तर नमस्कार भावानो, काय म्हणताय? बरं आहे ना? तर कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. काय माहिती आहे का? तर इथं घर बघा, ही सगळ्यांची घर आहे ती काय ठीक आहे. आपल्याला इथं आता खड्डा मारायचं चालू आहे. मी बी लोकांच्या दारात बसलो या. मग मला एक गोष्ट काय सांगायची माहिती आहे का? आता आमच्या भागात कसं आहे, आमच्या भागात क्षेत्रबी शेतकऱ्यांना भरपूर जास्त आहे आणि सगळं काय ओके. मग इकडल्या भागात लोकांना हाय बरं का, जमीन जागा नाही अशातली गोष्ट नाही, हाय. फक्त प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का? की ही लोक रानात राहायलाच तयार नाही ती. ह्याचं कारण काय माहीत आहे का? की ह्यांना वाटतं आपण असं गर्दीत राहावं, माणसं सगळी जवळपास असावी. आमच्याकडच्या लोकांचा निर्णय हा पूर्णपणे वेगळा आहे. त्यांना गर्दी सहनच होत नाही. आता मला एक कॅज्युअल उदाहरण तुम्हाला सहज सांगतो बरं का. बघा तुम्ही, आता ही घर कोणाचं आहे मला काय माहीत नाही, मी बसलोय. आता खड्डं कुठं आलं? हिथं आलं. समजून चला, आता ह्या घर मालकाचं ही भिताड आहे. आता ही ही अखंड भिताड ही बांधणार बरोबर. बांधल्यानंतर या घर मालकानं डायरेक्ट उत्तरला का त्यांच्या भिताडाला जाणार. आता ही यांनी बंद केले, आता ती भीत पाडून त्यांना तिथनं रस्ता देणार आहे ती, असं मला ती म्हणली. मग मला मुळात विषय काय सांगायचा आहे की यार तुम्ही गावातच काय आहे तुमचं, मला काय कळना. तुम्ही ना काय शेजारच्या घरात काय तर मटण आणलं तर त्याचा वास तुमच्या घरापर्यंत येतो. आणि एखादा पाहुणा असा येतो की जबरदस्ती नगं म्हणलं तरी पण त्या घरात जातो. आणि मग आता एखाद्याच्या घरात बनवलेलं असते अंडी मटण, कारण शेजारीचा वास तर राहिला असतोय, खोटं तर बोलू शकत नाही तुम्ही. मग काय जबरदस्ती खायला बसच म्हणायला लागतं या. आणि पाहुणा बी बिन लाजत असतो एखादा आमच्यासारखा, समजून घ्या तुम्ही. जेव्हा बस म्हणल्यावर बसणार डायरेक्ट, खाणार पोट भरून, पुन्हा म्हणणार हां आईला इथं जरा थोडंसं असं होतं, नाव ठेवणार. मग मला म्हणायचं काय, यार तुम्ही पटांगणाला जावा, जरा पटांगणाला मोकळ्या मैदानाची जरा हवा घ्या, सगळं घ्या, आनंद घ्या मोकळ्या हव्यात. लोकांना इकडल्या लोकांना गर्दीतच राहायचं आहे, गर्दीतच राहायचं. अरे काय तुमचं त्या गर्दीत मला काही कळना. अंगणा मोर म्हणजे दारामोर असं अंगण असावं, बारकी मुलांना खेळायला जागा असावा. एखाद्यानं नशिबानं तुमच्या समजून चला 4 चाकी आलीच तर तुम्ही लावणार कुठं? आता ह्या घर मालकानं लावायची कुठं मला सांगा? ह्याच्या घरापाशी 2 नीट 2 व्हीलर येत नाही. समजून घ्या. तुम्ही जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत तुमच्या मागं दुसरा कोणी येत नाही. या भागातली जेवढी बघताय तेवढी जरा थोडं पटांगणाला राहत जावा रे. जाऊ द्या ना, 1-2 गुंठे गेलं ते गेलं, काय अडचण आहे, तुमचंच आहे. लोकांच्या थोड्या तुम्ही बांधायला लागलाय. आणि ज्यांना नाही त्यांचं एक ठीक आहे बाबा, काय करू शकत नाही ती. पण आता ह्यो घर मालक आहे काय? आता मला वाईट नाही बोलायचं, मला म्हणायचं काय, ह्यो घर मालक आहे चांगला सुशिक्षित आहे. मग ह्यो घर मालक पंप घेऊन आला म्हणजे थोडक्यात पंप घेऊन आला, औषध मारून आला, म्हणजे ह्यांना क्षेत्र 100% असणार आहे बरोबर. क्षेत्र आहे म्हणजे तुम्ही तुम्ही मग रानात घर का बांधलं? तुम्हाला जागाच नाही इथं. तुम्ही रानात बांधू शकत 2 गुंठ्यात, ज्यांची नदी काठा